नमस्कार, मी अश्विनी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहे सोयाबीनचा सोप्या पद्धतीचा असा भात. चला तर मग न वेळ घालवता सुरू करूया आपली ही रेसिपी. यामध्ये इथे मी कढाई घेतली आहे. कढाईमध्ये थोडंसं गावठी तूप जे आहे आपलं ते तापून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी जिरे घालायची आहे. जिरे घातल्यानंतर ते उडायला लागले की हाताने तोडून इथे मी एक हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही 2 किंवा 4 हिरव्या मिरच्या वापरू शकता. त्यानंतर हातानेच तोडून मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे, आवडत नसल्यास तुम्ही नाही घातली तरी चालेल. ही छान अशी परतून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही हवं असल्यास थोडंसं गाजर, कॉर्न, कॅबेज, कॅप्सिकम असे भरपूर व्हेजिटेबल्स यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता इथे मी हा जो सोयाबीन आहे हा थोडा वेळ भिजून आणि एक उकळी काढून घेतली होती याची मी. हा असं सॉफ्ट झाला पाहिजे सोयाबीन. हे सोयाबीन मी आता इथे ॲड करणार आहे. सोयाबीन मधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आपल्याला. इथे आता मी ते ॲड करते. सोयाबीन ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ चवीनुसार. आपण आता इथे ॲड करतो आहे. त्यानंतर मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण हवं असल्यास धना पावडर, जिरा पावडर हेही आपण ॲड करू शकतो. इथे मी अगदी थोड्या प्रमाणात जिरा पावडर आणि धना पावडर टाकते आहे, एकदम थोडंसं. ते टाकून झाल्यानंतर इथे मी जो तांदूळ धुवून ठेवला होता तो मी ॲड केला आहे. तांदूळ तुम्ही थोडा वेळ आधी भिजवून ठेवला तरी चालेल, नाही भिजवला तसाच घेऊन 3 वेळेस स्वच्छ पाण्याने आपण जसा धुतो तसा धुवून ॲड केला तरीही चालेल. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तांदूळसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथे मी मगाशी म्हटल्यासारखं अजून थोडीशी धनजिरा पूड ॲड केली आहे. आता यात आपण पाणी ॲड करायचं आहे जेवढं आपल्याला हवं आहे. मला मोकळा भात हवा असतो म्हणून मी यामध्ये थोडं कमी गरम पाणी ॲड करते. तुम्हाला जर मोकळा नको असेल, चांगला शिजलेला हवा असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत साधारण 5 ते 10 मिनिटं आणि आपला भात मग तयार आहे. धन्यवाद.